हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रियंका किचन यूट्यूब चॅनल। तर आज आपण वाळवणाच्या प्रकारामध्ये आज आपण पाहणार आहोत रव्याचे पापड कसे बनवायचे। ठीक आहे, तर त्यासाठी मी हा कटोराभर रवा घेतलेला आहे। तो एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये दुसरं पाणी ॲड करायचं आहे। ठीक आहे, हा धुवून घेतलेला आहे। तर यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून आपल्याला रात्रभर याला असंच भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून हा जाडसर रवा आहे तर हा आपल्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्यासाठी याला आता रात्रभर झाकून ठेवून द्यायचे। त्यानंतर आपल्याला भिजलेला रवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे। हे पहा, रात्रभर भिजत ठेवलेलं पीठ कशा पद्धतीनं तयार झालेला आहे। तर यावरती जे पाणी आलं होतं मी ते काढून टाकलेले आणि आता यानंतर आपल्याला हे हटायचं आहे। अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापड खार टाकलेला आहे। आता याला परत थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ते पीठ हटायचे। कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे आज मी रव्याचे पापड बनवणार आहे। तर त्यासाठी आतापर्यंतचे साहित्य आणि कृती तुम्ही पाहिले। तर हा बघा, आपला रवा किती सुंदर एकदम बारीक झालेला आहे। तर याला आता आपल्याला छान पद्धतीने शिजवून घ्यायचे। ठीक आहे, त्या पद्धतीने आपल्याला एका हाताने ढवळायचे आणि एका हाताने पीठ टाकायचे। एकसारख्या प्रमाणामध्ये आपल्याला ढवळून घ्यायचे, जेणेकरून हे पीठ खाली चिकटलेलं नाही पाहिजे। ठीक आहे, आणि असं एकसारख्या प्रमाणामध्ये आपल्याला सतत चमचा ढवळत राहायचे, जेणेकरून लम्स किंवा जे गाठी गुठळ्या होतात तर त्या होऊ नये म्हणून। ठीक आहे, बघा थोडं थोडं घट्ट होत आहे। तर आपल्याला याला छान चपाती येईपर्यंत शिजवायचे। कमी गॅसवर शिजून घ्यायचे, गॅस अजिबात फुल करायचं नाही। आपल्याला हे मिश्रण सतत असं बुडापासून ढवळत राहायचे, जेणेकरून हे बुडाला चिकटणार नाही। पहा किती छान बुडबुड येत आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे, तर यामध्ये थोडेसे गरम पाणी आपल्याला टाकायचं आणि परत छान ढवळायचे। पापडांचे पदार्थ तुम्हाला जर पाहिजे हवे असतील, त्यांच्या रेसिपी जर हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पण हिरव्या कलरचे पापड करणार आहोत, तर ते आपल्याला शिजल्याची त्यामध्ये थोडासा हिरवा कलर टाकायचा आणि छान असं हलवून घ्यायचं। अशा पद्धतीनं छान पापड्या जाडसर टाकून घ्यायच्या, जास्त पातळ टाकायच्या नाही। जास्त पातळ टाकलं तर त्या चिटकून तुटण्याची शक्यता खूप असते, त्यामुळे अशा छान पातळ टाकून घ्यायच्या। तर चला मी सर्व पापड्या टाकून घेते। आता ह्या पांढऱ्या कलरच्या जास्त फिरवायची गरज नाहीये। अशा पद्धतीनं छान गोल गोल पापड्या टाकून घ्यायच्या आणि 2 दिवस उन्हाला वाळवायच्या। पहा आपले पापड किती पटापट निघतात, तेही त्या पापडाला बिना तेल लावता। अशा जर पापड छान निघाले तर समजा आपला ते खूप छान शिजलेला होता। पहा किती लवकर निघत आहेत। आता आपले पापड पूर्ण वाळून तयार झालेले आहेत। तर आता मी तुम्हाला हे तळून दाखवते। पहा कशा पद्धतीनं दुप्पट ते तिप्पट फुलत आहेत आणि खायला पण एकदम क्रंची झालेत। ठीक आहे, तर नक्की करून पहा आणि आवडली रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज जर हव्या असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी त्या नक्की ट्राय करेन। ठीक आहे, थँक्यू।